भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। लघुता से प्रभुता मिले, प्रभुता से प्रभु दूरी। चिंटीले शक्कर चलिए, हाथी के सिर धूरी। भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे। विनम्रतेचे महत्त्व सांगणारा हा कबीरांचा दोहा। केवळ मिरवल्यामुळे मोठेपणा मिळत नाही, त्यासाठी विनम्र असायला पाहिजे। स्वतःला इतरांच्या तुलनेत लहान समजणारा असं आपण राहायला पाहिजे, आणि त्याऐवजी अहंकार बाळगला तर इतरांना आपण तुच्छ लेखतो आणि मग ईश्वर प्रसन्न होत नाही। बडेजाव मिरवण्याने, स्वतःला इतरांहून मोठे समजण्याने थोडा काळ आपल्याला सुखात जात असेल, पण प्रत्यक्षात मात्र तो काळ आपल्याला अवनतीकडे नेत असतो। स्वतःला छोटं मानल्याने काही कोणाचं नुकसान होत नाही, उलट आपली कामं होतात। हा मुद्दा पटवून देण्यासाठीच हा दोहा कबीर महाराज लिहितात आणि त्यात दोन उदाहरणं देतात की मुंगी आणि हत्ती। छोटी मुंगी अगदी सहजपणे साखरेचे दाणे घेऊन जात असते, उचलू शकत असते आणि त्याचा ती स्वाद घेऊ शकते, पण या उलट महाकाय असलेला हत्ती शिरावर फक्त धूळ बाळगत त्याला राहावं लागतं। म्हणून संत तुकाराम महाराज सुद्धा कनिष्ठपणाचं महत्त्व सांगताना, नीचपण बरवे देवा, न चले कोणाचाही दावा। या अभंगात तुकाराम महाराज सुद्धा ठामपणे म्हणतात की महापुरात मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात, पण तिथे लभाडी मात्र वाचतात। म्हणून कधीही नम्रता ही आपल्यामध्ये असली पाहिजे। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।